80 अंड्यातून पिल्ल बाहेर, परदेशातून आलेलं कुटुंब थक। नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी बातमी पाहणार आहोत जी ऐकून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही। ही घटना आहे एका परदेशात राहणाऱ्या मराठी कुटुंबाची। हे कुटुंब परदेशात नोकरीनिमित्त राहतं आणि महिनाभरानंतर आपल्या गावातील घरी परत आलं। परतल्यावर घरात पाऊल टाकताच त्यांना सगळं नेहमीसारखं वाटलं, पण स्वयंपाकघरात गेल्यावर मात्र त्यांचे डोळे विस्फारले। होय, त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवलेला 80 अंड्यांचा ट्रे अचानक उघडून त्यातून लहान पिलं बाहेर पडली। ही घटना पाहून त्या कुटुंबाला अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला, कारण साधारणपणे आपण बाजारातून आणलेली अंडी उबवली जात नाहीत। मात्र या कुटुंबाच्या घरात अंडी ठेवली असताना नैसर्गिक वातावरण, योग्य उष्णता आणि आर्द्रता यामुळे ती अंडी उबून पिलं बाहेर पडली। शेजाऱ्यांनीही ही घटना पाहिली आणि संपूर्ण परिसरात याची चर्चा सुरू झाली। काहींना हे चमत्कारासारखं वाटलं, तर काहींनी यामागचं वैज्ञानिक कारण शोधण्याचा प्रयत्न केला। 80 अंड्यांपैकी तब्बल अनेक अंड्यातून निरोगी पिलं बाहेर पडली आहेत। आता या पिल्लांचं काय करायचं, त्यांना कसं वाढवायचं याचा विचार त्या कुटुंबाला करावा लागत आहे। अचानक घडलेल्या या घटनेमुळे लोक म्हणतायत, निसर्गाचा खेळच निराळा आहे। कारण काय, तर त्यांनी पाहिलं की त्यांच्या फ्रीजमध्ये ठेवलेला मोठा 80 अंड्यांचा ट्रे अगदीच वेगळ्या रूपात बदललेला आहे। होय, त्या ट्रेमध्ये ठेवलेल्या अंड्यांतून लहान पिल्लं बाहेर पडली होती। स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास न बसणाऱ्या या कुटुंबाने ताबडतोब आपले नातेवाईक व शेजाऱ्यांना बोलावलं आणि पाहता पाहता ही घटना संपूर्ण गावभर चर्चेचा विषय बनली। साधारणपणे आपण बाजारातून आणलेली अंडी उबवली जात नाहीत, पण या घरातल्या फ्रीजमधील अंडी कशा प्रकारे उबली, हा प्रश्न प्रत्येकाला पडला। तज्ज्ञांच्या मते, जर अंडी फर्टिलाइज्ड फलित असतील आणि ती योग्य उष्ण वातावरणात ठेवली गेली तर त्यातून पिल्लं बाहेर येऊ शकतात। परदेशी कुटुंब गाव सोडून गेल्यानंतर घरात उष्णता व नैसर्गिक आर्द्रता वाढली असावी, त्यामुळे अंड्यांवर परिणाम होऊन ती उबली आणि तब्बल 80 अंड्यांपैकी अनेक अंड्यातून पिल्लं जन्माला आली। आता या कुटुंबाला आनंदही होतोय आणि चिंताही, कारण एवढ्या मोठ्या संख्येने जन्मलेली पिल्लं वाढवायची कशी, त्यांना खाऊ घालायचं कसं आणि त्यांची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे। शेजाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे। काही लोक म्हणतात ही खरी निसर्गाची करामत आहे, तर काही जण म्हणतायत असं क्वचित घडतं, पण घडतं तेव्हा चमत्कारासारखं वाटतं। संपूर्ण गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे। काहींनी या घटनेला दैवी चमत्कार म्हटलं आहे, तर काहींनी त्यामागे वैज्ञानिक कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे। या सगळ्या प्रकरणावरून एकच जाणवतं, निसर्गाच्या खेळाशी कुणीही पणगा घेऊ शकत नाही। तो कधी, कुठे, काय घडवेल याचा आपण अंदाज लावूच शकत नाही।